वडिलांच्या अंगा खांद्यावर खेळावं ते पण मिळालं नाही कृष्णाच्या वाट्याला. तिथून उचललं आणि दुसऱ्याच्या घरी नेऊन ठेवलं. गोकुळात लहानाचे मोठे होत होते तर तिथून गोकुळ सोडावं लागलं आणि वृंदावनात जावं लागलं. वृंदावनात राधा भेटली, तिला सोडावं लागलं, मथुरेत गेले. मथुरा सोडून द्वारका उभी केली तर कृष्णाला लोक रणछोडदास म्हटले. किती अवहेलना, किती अपमान. आणि एवढं असून तुम्ही कृष्णाला कधी रडताना बघितलंय? गोकुळ गेलं, मथुरा गेली, राधा गेली, द्वारका बुडाली, आता जगण्यात अर्थ उरला नाही. एवढं सगळं असून सुद्धा कृष्ण हसतो, कृष्ण नाचतो, कृष्ण गातो, कृष्ण जगण्याचा उत्सव करतो. प्रभू रामचंद्रांना गादी मिळणार होती, वनवासाला पाठवलं. मग त्यांनी ते वनवास काय टेन्शन मध्ये घालवला का? त्यांनी जे त्यांचं नित्यकर्म आहे ते त्यांना करावं लागलं. आणि म्हणून निसर्गाचा नियम आहे, हा प्रवास आहे, यात आपण सकारात्मक राहावं. आयुष्यात जे क्षण येतील त्याचा आनंद घ्यावा. आपण आनंदाच्या, समाधानाच्या जागा आपल्याला शोधता आल्या पाहिजे.